आजचा हा सोहळा आणि सुरुवातीला झालेलं आमच्या एसपीजींचं भाषण, या दोघांमध्ये एक महत्वाचा संदेश या निमित्ताने आम्ही देऊ पाहतोय. साधारण सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला तर आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेसंदर्भात सातत्याने आमच्या मीडियाच्या मित्रांमध्ये आणि विविध पातळीवर चर्चा होत असते. निवडणुकीमध्ये काही ज्या 2-3 घटना घडल्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक विशेष प्रतिमा तयार करणं हा वर्षानुवर्ष होत असलेला विषय आहे. पण आज आमच्या सिंधुदुर्गचे एसपी जेव्हा स्वतःहून अनुभवापोटी ते सांगतात की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत जिल्हा आहे, त्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा अजून उजळेल एवढा विश्वास मला या निमित्ताने वाटतो. पंकजींना सांगेन, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. साक्षरतेमध्ये आमचा जिल्हा अग्रेसर आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जसं मोहनजींनी उल्लेख केला, इथे लोक अशी लांब लांब राहत असली तरी इथे फ्लोटिंग पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे मुंबई असेल आणि अन्य राज्य आणि अन्य शहरातून येणारे लोक जेव्हा पर्यटक म्हणून इथे येतात तर ह्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत जास्तच काळजी आम्हा लोकांना घ्यायला लागते. त्याचबरोबर बाजूला गोवा राज्य आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जसे फायदे नुकसान दोन्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समोर आव्हान म्हणून उभे असतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर मात करावं, या सगळ्या गोष्टीमधून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा ही राज्य आणि अन्य राज्यांच्या समोर देशामध्ये उठून दिसावी, ह्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय, जेणेकरून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहणारे नागरिक पर्यटक हे आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन स्वतःला सुरक्षित अगर त्यांची भावना निर्माण होत असेल तर त्याचा थेट परिणाम आमच्या जिल्ह्याच्या विकासावर आणि जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नावर होतो. पर्यटन इकडचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे जेव्हा जिल्हा शांत आणि सुरक्षित आहे हा जसा संदेश बाहेरच्या राज्यांमध्ये आणि लोकांकडे जातो तर निश्चित पद्धतीने लोक इथे येतात, कुटुंबाबरोबर इथे येतात आणि पर्यटनाच्या माध्यमातून इथे गुंतवणूक आणि रोजगाराला चालना पण देऊन जातात. आणि म्हणून हे सगळे जे काही कार्यक्रम आम्ही या निमित्ताने घेतले, मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मी आमचे कलेक्टर मॅडम असतील, आमचे एसपी असतील, आम्ही सातत्याने आपसामध्ये चर्चा करत असताना प्रशासन अजून भक्कम कसं होईल, प्रशासनाला आम्ही ताकद कसे देऊ शकतो, यावर आम्ही जास्तीत जास्त आमच्यामध्ये चर्चा आणि आम्ही त्या दिशेने काम करायला प्रयत्न करतो. एका बाजूला राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही जेव्हा प्रशासन आणि सरकारकडून अपेक्षा ठेवतो की सरकारने आणि प्रशासनाने आमच्या जिल्ह्याचा विकास करावा, सरकार आणि प्रशासनाने आमच्या जिल्ह्याला सुरक्षित ठेवावं, आणि मग दुसऱ्या बाजूने आम्ही योग्य ताकद पण अगर त्यांच्या मागे उभे करत नसू तर त्याच्यामध्ये विरोधाभास निर्माण होऊ शकतो. मी राजकारणामध्ये एक असा कार्यकर्ता आहे जे मी विरोधी पक्षामध्ये सत्ताधारीपेक्षा जास्त राहिलेला पैकी आहे आणि म्हणून मला दोन्ही बाजू चांगल्या पद्धतीने कळतात. पोलिसांबरोबर दोन्ही बाजूचे माझे चांगले संवाद आहे, पंकजी राहिलेले आहे. आणि म्हणून मला पोलीस दलाच्या संदर्भात मी राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पाहिलेलं आहे. आता आमचे फडणवीस साहेब ज्या पद्धतीने पोलीस दलाला ताकद देत निमित्ताने काम करतायत आणि म्हणून मी ठरवलं जेव्हा काही राजकीय केसेसच्या निमित्ताने पोलिसांची संवाद व्हायचा तेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या एकंदरीत कारभारामध्ये काय काय कमतरता आहे, त्यांना कुठे कुठे काय गोष्टी कमी पडतात, मी एक तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. गृहराज्यमंत्री स्टेजवर बसले आहेत म्हणून नाही, पण आपल्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये जेवढी ताकद जेवढी क्षमता
आहे ना ते मला नाही वाटत कुठल्याही देशाच्या पण पोलिसांमध्ये आहे एवढी क्षमता आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे. म्हणजे मला अगर तुम्ही प्रामाणिक पद्धतीने विचारलं की महाराष्ट्र पोलिसांनी अगर मनात ठरवलं, त्यांनी इच्छा व्यक्त केली, तर अशी कुठलीच केस नाही जे हे लोक सोडू शकत नाही. एवढी ताकद आमच्या पोलीस दलामध्ये आहे. आणि आता तर पोलीस दलाचे प्रमुख किंवा मंत्री म्हणून आमचे फडणवीस साहेबच आहे. आणि म्हणून आज आमची सगळ्यांची अशी नैतिक जबाबदारी असते की आम्ही आमच्या पोलीस दलाला जास्तीत जास्त सक्षम कसं करू शकतो, त्याला ताकद कशी देऊ शकतो, त्यांचे प्रश्न कसे सोडवू शकतो. आता आमची अपेक्षा आहे की त्यांनी चांगला कारभार आणि चांगली सेवा द्यावी, चांगली सुरक्षा द्यावी. पण अगर वाहनच अगर त्यांच्या चांगले नसतील तर आम्ही अपेक्षा कशा व्यक्त करायच्या. आमची अपेक्षा आहे की त्यांनी योग्य वेळी त्यांनी सगळ्या बाबतीमध्ये वेळेत हजर व्हावं किंवा सगळ्या बाबतीमध्ये केसेस वेळेत सोडवावे. पण त्यांना त्या पद्धतीने आम्ही प्रशासकीय ताकदच त्यांच्या मागे उभी केली नाही तर त्यांना त्या पद्धतीचे रिझल्टच देणं शक्य राहणार. आणि म्हणून आम्ही सगळ्या जणांनी ठरवलेलं आहे प्रशासन म्हणून की जिल्हाधिकारी कार्यालय असो, पोलीस कार्यालय असो, अन्य जे कार्यालय त्यांना सक्षम कसं करायचं यावर मी कलेक्टर मॅडम, एसपी साहेब आणि सगळ्यांची आमची सातत्याने चर्चा होत असते. आणि मग त्याच्यातूनच हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून की आमच्या पोलीस दलाला अजून सक्षम करायचं असेल, आमच्या पोलीस दलाला अजून सेवेमध्ये तात्पर्य त्यांचं वाढवायचं असेल तर त्यांना योग्य पद्धतीने ह्या वाहनांची ताकद अगर आम्ही त्यांना दिली तर मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये केसेस सोडवण्यामध्ये त्यांना निश्चित पद्धतीने मदत होईल. हा माझा ठाम विश्वास या निमित्ताने आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या यंत्रणेचा उल्लेख आमच्या पंकजजींनी केला. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं मी आपल्याला उल्लेख केला, इथे फ्लोटिंग पॉप्युलेशन असल्यामुळे, आजूबाजूच्या राज्य थोडे सेन्सिटिव्ह असल्यामुळे इथे घरफोड्यांचे प्रकार असो, मटका, जुगार, ड्रग्ज हे सगळ्याचे विषय थोडं याच्यामध्ये आम्हाला जास्त लक्ष द्यायला लागतं. गोवा राज्य बाजूला असल्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आम्हाला थोडं जास्त लक्ष केंद्रित करायला लागतं, सेन्सिटिव्ह जिल्हा असल्यामुळे. आणि म्हणून मी पंकजजींना मनापासून विनंती करेन की आपण जेव्हा पोलीस दलाची बैठक घेत असताना जेव्हा तुम्ही जिल्हे प्रायोरिटाईज करता त्या यादीमध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख तुम्ही आवर्जून करावा अशी विनंती मी या निमित्ताने तुम्हाला करेन. कारण का तुम्ही महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकापासून तुम्ही नेतृत्व करता. चांदा ते बांधा जसं आपण म्हणतो, तुम्ही चांद्याकडे आहात आणि आम्ही बांद्याचे आहात. आणि नेमकं बांद्याचेच आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आम्ही केलेले आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला आमची अपेक्षा तुमच्याकडून आहे की प्लॅनिंग करत असताना तुम्ही जेव्हा आमच्या फडणवीस साहेबांबरोबर तुम्ही सगळेजण बसता तेव्हा आवर्जून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस खात्याला अजून कशी मदत करू शकतो, अजून कशी सक्षम करू शकतो या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त आमची बाजू लावून धरावी एवढी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून इथे व्यक्त करणार आहे. याचं कारण असं आहे की आम्ही जसं ड्रग्ज आणि मटका, जुगार, गोवा बनावटी दारू या सगळ्यांची आम्ही आज लढतोय. आमचे पोलीस सातत्याने जास्तीत जास्त हा प्रश्न कसा सोडू शकतो, नियंत्रणात कसा आणू शकतो यावर आमचे पोलीस खातं प्रामाणिक पद्धतीने काम करत आहे. पण त्यांना अजून त्या बाबतीमध्ये कशी ताकद देऊ शकतो, त्यांना अजून कसं सक्षम करू शकतो याही दृष्टिकोनातून आपण विचार करावा ही विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करणार आहे. शेवटी आपण जेव्हा एका बाजूने अपेक्षा व्यक्त करत असताना पोलीस दलाला अगर 100% अगर ताकद त्यांच्या मागे उभी केली, त्यांना सक्षम केलं तर मी तुम्हाला विश्वास देतो जे आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे की आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज ही जी काय भूमिका आमच्या फडणवीस साहेबांनी समोर ठेवलेली आहे त्या यादीमध्ये आदर्श जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास मला ह्या निमित्ताने व्यक्त करा. आणि ह्यासाठी तुम्ही निश्चित पद्धतीने ताकद द्याल असा विश्वास मला पंकजजीकडून निश्चितपणे इथे व्यक्त करायसारखं वाटतं. इथे बाजूची ही बिल्डिंग आहे पंकजजी, ती आमची सोशल मीडियाचा केंद्र आमच्या मोहनजींनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने तयार केलेलं आहे. आता तुम्ही पुन्हा येऊन म्हटलंच आहे, आता कितींदा तुम्ही पुन्हा
तुम्हाला इथे आणायचं ते आम्ही ठरवणार आणि जास्तीत जास्त आणायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून पोलीस दल म्हणून इथे अजून सक्षम कसं होऊ शकतो, सीसीटीव्ही यंत्रणाचा उल्लेख करत होतो. आमच्या इथे घरफोड्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून एक चांगली सीसीटीव्हीची यंत्रणा कोस्टल आणि शहर असं मिळून अगर आम्ही दिलं. मध्ये मी एक प्रस्ताव असा दिलेला की एमएमबी म्हणून पूर्ण भार मला गृह खात्यावर टाकायचं नव्हतं, म्हणून अर्धा पैसे म्हणजे अर्धी निधी मी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडून द्यायची ठरवलेली आणि उर्वरित पैसे आपण गृह खात्यातून द्यायचं. आमचं असं प्रपोजल आमचं सरकारकडे आज पण पडू नये. तुम्ही जेव्हा चर्चेला बसाल, निर्णय घेण्यामध्ये बसाल, तेव्हा ह्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो प्रपोजल तिथे पडलं आहे त्याला निश्चितपणे लवकर होकार देऊन जेणेकरून आमच्या सिंधुदुर्गामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेवर प्रत्येक मिनिट टू मिनिट अपडेट ही आमच्या पोलिसांकडे गेलीच पाहिजे. या दृष्टिकोनातून एक फार मोठी मदत त्या प्रकल्पाची आम्हाला होणार आहे. मी परत एकदा आपण जसं आम्ही ठरवलं त्या पद्धतीने मोहनजींनी आणि त्यांच्या पूर्ण टीम पोलीस खात्याने अतिशय नियोजनबद्ध अशा पद्धतीचा कार्यक्रम तयार केलेला आहे. तुम्ही आपलं आमच्या सिंधुदुर्ग पोलीस दल पंकजजी मी सांगेन, आपण एका बाजूला सेवा देत असताना लोकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम अतिशय चांगला आमचं पोलीस दल घेतं. मग त्याच्यामध्ये एसपी असतील, आमच्या ऍडिशनल एसपी असतील, सातत्याने थेट लोकांपर्यंत जाणं, ग्रामीण भागाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाणं, त्यांच्याबरोबर संवाद साधणं, म्हणजे लोकांनी पोलीस स्टेशनकडे येण्यापेक्षा पोलीस लोकांपर्यंत जाण्याचं एक चांगलं मॉडेल आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी जे तयार केलेलं आहे ते निश्चित पद्धतीने कौतुक करण्यासारखं आहे. आणि म्हणून ह्या निमित्ताने आमच्या पंकज भोयरजींचं मी मनापासून आभार मानेन. मोहनजी, आमची मैत्री 21 वर्षाची आहे माझी आणि त्यांची, आणि म्हणून अधिकार आहे माझ्या पंकजजींबरोबर आणि चांगले जुने संबंध आहेत. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतो. आम्ही राजकीय प्रवास 2005 साला एकत्र सुरू केलं आणि आज दोघेही मंत्री म्हणून या व्यासपीठावर आहोत. मला अभिमान वाटतो की माझा मित्र आणि सहकारी ज्या पद्धतीने गृह खात्याचं काम ते करतायत. आमचे फडणवीस साहेब तर निश्चित पद्धतीने समाधानी आहेत, पण महाराष्ट्राची जनता ही त्यांच्याबरोबर समाधानी आहे हे मी आवर्जून त्यांना या निमित्ताने सांगेन. एक चांगला गौरव करण्यासारखी बाब आमच्या पंकज भोयरजींचे आवर्जून उल्लेख करीन की गेल्या 2-3 दिवसा अगोदर महाराष्ट्र सरकारने धर्म स्वतंत्र विधेयक 2026 जो आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केला ते टेबल आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो बिल टेबल आमच्या सभागृहामध्ये केला. पण विधान परिषद आणि विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ते बिल पास करण्याची पूर्ण जबाबदारी ही आमच्या पंकज भोयरजींवर होती आणि त्यांनी अतिशय सक्षम पद्धतीने म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा धर्म स्वतंत्र बिलासंदर्भात चर्चा होईल, धर्मांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात चर्चा होईल, तेव्हा आमच्या पंकजजी भोयर यांचा उल्लेख निश्चित पद्धतीने करायला लागेल. असं उल्लेखनीय काम त्यांनी सभागृहामध्ये त्यांच्या निमित्ताने केलेलं आहे. आणि म्हणून एक गुढीपाडव्याच्या दिवशी, हिंदू नवीन वर्षाच्या दिवशी आपण एक चांगला उपक्रम या निमित्ताने घेतोय. या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्गाच्या जिल्ह्याच्या जनतेला आम्हाला संदेश द्यायचा आहे की तुम्ही सुरक्षित आहात. तुमची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, कलेक्टर आणि आम्ही पूर्ण प्रशासनिक सरकार हे तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कुठल्याही बाबतीची काळजी करायची गरज भासणार नाही. एवढं सक्षम आम्ही आमच्या पोलीस खात्याला करण्याचा निर्धार आम्ही ह्या निमित्ताने केलेला आहे आणि हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. म्हणून परत एकदा आमच्या मोहन दहीकरजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या डॉक्टर पंकज भोयरजींना त्यांचे चिरंजीवी आले आहेत, त्यांचे सहकारी आले आहेत, त्यांना सगळ्या जणांना मी सिंधुदुर्गच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो, स्वागत करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.